नमस्कार मित्रांनो, आपण पोलीस भरती एक्झाम टार्गेट करून भूमिती, पृष्ठफळ, घनफळ आणि क्षेत्रफळ हा टॉपिक शिकत आहोत. ठीक आहे. तर या टॉपिकवर आता जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची संभाव्यता वाढलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस PYQ पाहताल त्यावेळेस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला 1 किंवा 2 मार्काला तरी भूमितीवर प्रश्न असतो म्हणजे असतो. आणि बरेच मुलं काय करतात माहितीये का, भूमिती नेमकं स्किप करतात किंवा त्याचा अभ्यास करत नाही का. तर आपल्या पुढे मोठी एक शंका राहते, घनफळ आहे तर त्याच्यामध्ये किती आकृती आहे, तेवढ्या आकृत्यांचे त्याचे घनफळाचे फॉर्म्युले पाठ करा, वक्र पृष्ठफळाचे फॉर्म्युले पाठ करा. त्याचप्रमाणे चौरस आहे, चौकोन आहे तर यांचे सुद्धा फॉर्म्युले पाठ करा. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, जास्त पाठांतर वाढतं आणि या पाठांतरामुळे आपण काय करतो, भूमिती स्किप करण्याचा प्रयत्न करतो. पण आता लक्षात घ्या का भूमितीवर सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे का, जेणेकरून तुम्हाला एक मार्क येणाऱ्या एक्झामला महत्वाचा आहे. कारण आपल्याला जर वर्धित पाहायचं असेल तर आपल्याला प्रत्येक घटकावर काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक घटकावर एक मार्क खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. कधी कधी काय होतं, आपण मेरिट मध्ये पण येतो पण आपल्या वयामुळं आपल्याला रिजेक्शन मिळतं. मग आपल्याला तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. किंवा कमी वय असतं, सेम मार्क आहे, एखाद्या मुलाचं वय 32 आहे आणि एखाद्या मुलाचं वय 19 आहे, दोघांना सेम मार्क आहे. त्यावेळेस प्रेफरन्स असा असतो का जे जास्त वय त्याला आपण पोलिसाची नोकरी मिळते. आणि आपल्याला पण तेवढेच मार्क आहे पण आपलं वय कमी असल्यामुळे आपण रिजेक्ट होतो. मग आपण काय करायचंय का, आधीच मार्क जास्त पाडायचे. आता पहा, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं एक सांगणं असणार आहे का, तुमचा गेल्या 2-3 वर्षात खूप सारा अभ्यास झाला आहे, तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करतात, ग्राउंडची करतात, त्याच्यानंतर लेखीची सुद्धा करतात. आता सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला आता इथून पुढे तुम्ही PYQ जास्तीत जास्त सोडवले पाहिजे. वेगवेगळ्या अकॅडमीच्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तुमच्यासाठी असणारा पॉइंट आहे तो म्हणजे आता तुम्हाला इथं तुमचे मार्क गोळा करता आले पाहिजे. मार्क गोळा करता आले पाहिजे म्हणजे काय का, तुम्हाला टोटल 150 पैकी किती मार्क पडतात त्याची तुम्हाला आत्ताच इथून पुढे टॅली करता आली पाहिजे. म्हणजे मला लिखीला किती मार्क घ्यायचे आणि मला ग्राउंडला किती मार्क घ्यायचे का, जेणेकरून माझ्या कॅटेगरीला मला एवढे मार्क पडले तर मी त्या जिल्ह्याला माझं सिलेक्शन होईल. हे आतापासून जुन्या मुलांनी जुळवायला चालू करा. तुमच्याकडे 1-3-4 महिने आहे अजून, तर तुम्हाला हे जर जुळवता आले तर तुम्ही 100% वर्धित दिसतील. जर तुम्ही आता नुसतं फक्त वाचन करत असाल तर याच्या अगोदर आपण 1-2-3 वर्षापासून अभ्यास करत आहोत. आपला अभ्यास चांगला झालेला आहे. आता तुमच्याकडे काय आहे, जास्तीत जास्त टाइम लावून सराव प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं आणि एखादा घटक आपल्याला येत नसेल तर त्या घटकावर जास्तीत जास्त काम करणं. मी तुम्हाला सांगितलंय का 50 पैकी ग्राउंडला तुम्हाला किती मार्क घ्यायचे त्याच्यावर काम करा. एखाद्याला ग्राउंडला 38 मार्क पडत असेल तर 38चे 43 कसे होतील त्याच्यावर काम करा, किंवा 45 कसे होतील किंवा 47 मार्क कसे होतील त्याच्यावर काम करा. आणि लिखीला 100 पैकी एखाद्याला 70 मार्क पडत असेल, 75 मार्क पडत असेल, 80 मार्क पडत असेल तर आपले मार्क लिखीमध्ये कसे वाढतील याच्यावर काम करा. म्हणजेच तुम्ही तुमची आता इथून पुढे टॅली जुळवायला चालू करा. नाही तर काय होतं, एकदम जवळ एक्झाम आलं तरी आपली टॅली जुळत नाही, मग आपला रिझल्ट परत राहून जातो. ठीक आहे. तर आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न खूप मस्त आहे, सगळे PYQचे, पण आता इथं तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले पण रिवाइज करणार आहे मी. जसं की बघा, आता हा शंकूचा प्रश्न आहे. तुम्हाला शंकूचं पृष्ठफळ दिलंय 616 चौरस सेंटीमीटर आणि तळाची जी काही त्रिज्या आहे तिची तिरकस उंची त्रिज्याच्या तिप्पट आहे असं सांगितलं. तर तुम्हाला तिरकस उंची शोधायची आहे. सगळ्यात महत्वाचं शंकूमध्ये असणारे कन्सेप्ट शिकू आहोत आपण, किंवा शंकू म्हणजे काय ते शिकू. जसं की या बर्थडे कॅप किंवा आईस्क्रीमचा कोन म्हणजे आपला शंकू आहे, त्याला एक उंची असणार आहे, याला आपण सरळ उंची म्हणतो आणि ही त्याच्या तळाची त्रिज्या आहे. मग ही तळाची त्रिज्या आहे, ही सरळ उंची आहे आणि हा जो भाग आहे याला आपण तिरकस उंची म्हणतो, जी आपण L या अक्षराने दाखवतो. ठीक आहे. मग आता मला सांगा, याचं जे काही घनफळ आहे तर हे घनफळ काय असणार आहे, तर लक्षात ठेवायच्या टेक्निक सांगतो मी तुम्हाला. तर खाली वर्तुळ आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे तर तुम्ही म्हणा सर वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे πr². आता त्याला एक सरळ उंची आहे म्हणून गुणाकारामध्ये H. पण आता आपल्या हे लक्षात आलं पाहिजे का वर्तुळाच्या घनफळाच्या 1/3 हे शंकूचं घनफळ असतं. म्हणजे त्रिज्या आणि उंची जर सारखी असेल तर म्हणजे याला गुणाकारामध्ये लिहायचंय 1/3. घनफळ झालं तुमचं
1/3 गुणिले पाय आर वर्ग गुणिले एच. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडं वक्र पृष्ठफळ. मग आता वक्र पृष्ठफळ तर तुम्हाला हे माहित पाहिजे का वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर, त्यापैकी फक्त आपल्याला पाय आर घ्यायचा आहे आणि त्या पाय आर ला आपल्याला तिरकस उंचीना गुणायचं आहे, म्हणून पाय आर एल. ठीक आहे, ही जी काही तिरकस उंची वक्र पृष्ठफळ म्हणजे फक्त बाजूचा भाग. त्याच्यानंतर आहे एकूण पृष्ठफळ. मग एकूण पृष्ठफळ कसं काढतो आपण, तर एकूण पृष्ठफळ म्हणजे काय आहे, तर सर्व शंकूचं पृष्ठफळ घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वक्र पृष्ठफळ पण येणार आणि हे जे काही खाली गोल आहे किंवा वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ सुद्धा येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर वक्र पृष्ठफळाला आपल्याकडे पाय आर एल आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग. मग आता याच्यातून कॉमन काय निघाल, त्याच्यातून कॉमन निघाल पाय आर आणि कंसात काय राहील एल प्लस आर कॉमन राहील. तर हे झालं एकूण पृष्ठफळ. त्याच्यानंतर आहे तिरकस उंची म्हणजेच एल. तर तिरकस उंची असणार आहे पायथागोरसचं प्रमेय जर तुम्ही लावलं इथं काटकोन त्रिकोण करून, तर तिरकस उंची भेटते तुम्हाला वर्गमुळामध्ये एच चा वर्ग अधिक आर चा वर्ग. ठीक आहे, तर आता पाहता तुमच्याकडे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे. मग एकूण पृष्ठफळ किती आहे, तर तुम्ही म्हणा सर एकूण पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर एकूण पृष्ठफळ बरोबर इथं आपण शोधलंय पहा पाय आर गुणाकारामध्ये एल प्लस आर. मग आता इथं लिहितो पाय आर कंसामध्ये एल प्लस काय आर आहे. आता मला सांगा एकूण पृष्ठफळ किती आहे, 616 बरोबर पायची किंमत 22/7 गुणाकारामध्ये त्रिज्या मला माहित नाही, मी त्रिज्या आर तेवढाच ठेवला, परत गुणाकारामध्ये. आता एक वाक्य खूप महत्वाचं आहे, तिरकस उंची त्रिज्याच्या तिप्पट आहे. मग जर आपली त्रिज्या आर असेल तर त्याची तिरकस उंची त्याच्या तिप्पट म्हणजे 3r असणार आहे. कंस पूर्ण केला, जिथं कटछाट होईल तिथं कटछाट करू. जसं की बघा 22 वरती अंशामध्ये इकडं 616 सुद्धा अंशामध्ये, तुम्हाला हे कटछाट जमली पाहिजे. 11 दुने 22, 11 पाचे 55, 6 उरले 11 66, बे 1 बे 28 दुने 56. हे 7 भागिले इकडे त्यांनी गुणिले होईल म्हणजे 28 गुणाकारामध्ये 7 बरोबर 3r अधिक r म्हणजे 4r, त्याला गुणिले r म्हणजे याचा अर्थ 4r चा वर्ग. काय आला 4r चा वर्ग. ह्या दोघांची बेरीज केली 3r अधिक r म्हणजे टोटल झाले 4r आणि त्याला गुणिले परत r आहे, मग 4r गुणिले r म्हणजे 4r चा वर्ग. 4 इथं गुणाकारामध्ये इकडे तर भागाकारामध्ये होईल 4 1 4, 4 7 28, 7 7 49, 49 बरोबर r चा वर्ग. म्हणजे याचा अर्थ दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर r ची किंमत किती येईल, तर r ची किंमत येईल 7. r ची किंमत किती येईल, तर r ची किंमत 7 आली. आता ही r ची किंमत 7 आली तर तुम्हाला विचारलं तिरकस उंची किती आहे, तर तुमच्या लक्षात येईल तिरकस उंची ही त्रिज्याच्या तिप्पट आहे. मग आता जर तिरकस उंची जर विचारला असेल म्हणजे एल विचारलंय, तर एल काय आहे, या त्रिज्याच्या तिप्पट म्हणजे 7च्या तिप्पट किती आहे, तर 7च्या तिप्पट आहे तुमच्याकडं 21. तुमचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 21 हे तुमचं उत्तर पाहिजे. आता पहा थोड्या वेळासाठी तुम्हाला मी थोडेसे एक कन्सेप्ट पण सांगितले का जेणेकरून तुम्हाला हे आपण कसं काढलं हे समजावं. अगदीच नवीन जरी जो कोणी असेल त्याला हे कसं आलं हे समजण्यासाठी मी थोडेसे याचे फॉर्म्युले सुद्धा रिवाइज केलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न काय आहे का तुम्हाला घनावर प्रश्न आहे का एक 15 मीटर 20 मीटर 25 मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील. मग आता घनाकृती ठोकळे तंतोतंत बसवायचे आणि जी काही रूम आहे, आता एक मोठी खोली पहा, ही एवढी मोठी खोली आहे ज्याला लांबी आहे रुंदी आणि उंची सुद्धा आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला असे छोटे छोटे घनाकृती म्हणजे त्याच्या सर्व बाजू सारख्या आहे असे छोटे छोटे काय करायचे आपल्याला घन बसवायचे. तर असे किती घन बसवतील. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, तर सगळ्यात महत्वाचं मला त्या घनाकृती ठोकळ्याची बाजूच माहित नाहीये. मग ती घनाकृती ठोकळ्याची बाजू कशी माहित करायची, तर तुम्हाला काय करायचं आहे 15 20 आणि 25 याचा मासावी काढायचा आहे. कशाचा मासावी घ्यायचा आहे, तर तुम्ही म्हणा सर 15 20 आणि 25 याचा मासावी घ्यायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे यांच्यातला फरक 20 आणि 15 मध्ये 5चा फरक आहे, 25 आणि 20 मध्ये सुद्धा 5चा फरक आहे. किंवा तुम्हाला तोंडी काढता येईल 5 ने 15ला पुरा भाग जातोय
5 ने 20 ला सुद्धा पुरा भाग जातोय आणि 5 ने 25 ला सुद्धा पुरा भाग जातोय. म्हणजे याचा अर्थ 5 पेक्षा आपल्याकडे कोणतीही मोठी संख्या नाहीये जी 15, 20 आणि 25 याला भाग जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ मासावी किती आहे, तर मासावी आला आपल्याकडे किती, 5 आला. आणि हा 5 म्हणजेच काय आहे, त्या घनाकृती ठोकळ्याची बाजू आहे. त्या घनाकृती ठोकळ्याची काय आहे, ती बाजू आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय का, एकूण किती ठोकळे बसतील असं विचारलं तर मग काय करणार, एकूण ठोकळे बरोबर काय असणार आहे, त्या खोलीचं घनफळ म्हणजे मोठ्या वस्तूचं घनफळ. मग खोली ही तुमची इष्टिकाची ती आकाराची आहे आणि इष्टिकाची ती आकाराचं घनफळ असतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 15 गुणिले 20 गुणिले 25 लिहायचे. आता हे सगळे मीटर मध्ये आणि आपला मासावी सुद्धा मीटर मध्ये चालला आहे. ठीक आहे. मग आता त्याला भागिले काय करायचंय, त्याला भागिले करायचंय जो आपण ठोकळे त्या खोलीमध्ये बसवणार आहोत त्याच्या घनफळाने आपल्याला भाग द्यायचा आहे. आणि त्या घनाकृती ठोकळ्याची बाजू 5 मीटर आहे. त्याचं घनफळ काय असणार आहे, बाजूचा घन म्हणजे 5चा घन म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5. आता मी एवढं जीव तोडून का सांगतो, कारण जे नवीन विद्यार्थी त्यांना काही समजणार नाही म्हणून त्यांच्यासाठी जास्त जीव तोडून सांगतोय. जे जुने विद्यार्थी आहे त्यांनी डायरेक्ट केला असणार आहे 15 गुणिले 20 गुणिले 25 भागिले 5 गुणिले 5 गुणिले 5. हे प्रत्येकाने केला असणार आहे मला माहितीये, पण आपल्याला प्रत्येकाला पुढे घेऊन जायचंय म्हणून मी स्टेप बाय स्टेप सांगतो. आता भाग द्या. 5 × 5 5 × 15 5 × 5 5 × 20 5 × 5 5 5 25 आणि यांचा गुणाकार करा. 3 × 12 12 पंचे 60. तर तुम्हाला माहितीये का एकूण ठोकळे किती बसणार आहे, तर त्या रूम मध्ये एकूण ठोकळे बसणार आहे 60. सोलापूर शहर पोलीस 2023 चा प्रश्न आहे. तसा पाहायला गेलं तर हा सारा 10 ते 15 सेकंदाचा प्रश्न आहे, पण कधी ज्या वेळेस तुमची प्रॅक्टिस चांगली असेल त्यावेळेस. ठीक आहे. चला नेक्स्ट घ्या. हा आता इथं परत एक नवीन कन्सेप्ट शिकायला भेटणार आहे. एका त्रिकोणाच्या 2 बाजू 5 सेंटीमीटर व 1.5 सेंटीमीटर असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी टिंब नसेल म्हणलंय. काय म्हणलंय, नसेल म्हणलंय. नांदेड चालक 2021. समजा आपण एक काटकोन त्रिकोणच घेऊ. ठीक आहे. आपल्याकडे तसे त्रिकोणाचे भरपूर प्रकार आहे, पण मी काटकोन त्रिकोण घेतला. आता हा काटकोन त्रिकोण घेतला तर त्याची उंची मी ए मानली, पाया त्याचा मी बी मानला आणि कर्ण मी काय मानला, सी मानला. आता तुम्हाला इथं त्रिकोणाची एक प्रॉपर्टी माहित पाहिजे. त्रिकोणाची प्रॉपर्टी काय आहे, तर त्रिकोणाची प्रॉपर्टी आहे का दिलेल्या त्रिकोणातील ज्या काही 2 लहान बाजू आहे या 2 लहान बाजूंची बेरीज नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा म्हणजे जी काही मोठी बाजू आहे त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्हाला काय सांगायचंय, ह्या दोघांची जी बेरीज आहे ए प्लस बी ही नेहमी ही जी काही सगळ्यात मोठी बाजू आहे ना तिच्यापेक्षा काय पाहिजे, मोठी पाहिजे. तर आणि तरच तो त्रिकोण असतो. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर नेहमी याच्यापेक्षा ती काय पाहिजे, मोठी. उदाहरणार्थ काटकोन त्रिकोण काढला ना तर मी आता एक पायथागोरसचं त्रिकूट लिहितोय. समजा ही 3 आहे, ही 4 आहे आणि ही 5 आहे. तर पहा ह्या दोघांची बेरीज म्हणजे ज्या काही उरलेल्या 2 लहान बाजू आहे त्या 2 लहान बाजूंची बेरीज नेहमी मोठ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे. मग 4 आणि 3 7 नेहमी 5 पेक्षा मोठेच आहे. त्याचा वापर करून आपल्याला सांगायचं. आता पहा, जर समजा आता मी विचार केला तर याच्यामध्ये मोठी बाजू कोणती आहे, तर मी ऑप्शन पाहिले 3.7 आहे, 4.1 आहे, 3.8 आहे आणि 3.4 आहे. आणि तर मोठी बाजू पाहिली तर 5 आणि 1.5 आहे. म्हणजे माझ्याकडे 5 आहे, अजून प्रश्नात काय आहे 1.5 आहे आणि तर माझ्याकडे काय आहे, तर इथं मला ठेवायचं आहे पर्याय. इथं मला काय ठेवायचं आहे, पर्याय. आता मला सांगा सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे आपल्याकडं, तर ऑप्शन मध्ये जर पाहायला गेलं तर सगळे ऑप्शन हे 5 पेक्षा लहान आहे. 4ही ऑप्शन पाहायला गेलं तर हे 5 पेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे आता सगळ्यात मोठी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे 5. मग आता ह्या दोघांची बेरीज काय पाहिजे आपल्याकडं, तर ह्या दोघांची बेरीज नेहमी 5 पेक्षा मोठी पाहिजे. मग जी बेरीज आपली 5 पेक्षा मोठी भरल त्याचा त्रिकोण तयार होतोय आणि जी बेरीज 5 पेक्षा लहान येईल त्याच्याने आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही. आणि आपल्या विचारलंय कोणती नसेल म्हणलंय. मग आता मला सांगा इथं जर मी 3.7 ठेवले तर या दोघांची जर बेरीज केली तर किती येईल, 7 आणि 5 12, हातचा दिला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, किती आले 5.2. म्हणजे आपल्या व्याख्येनुसार 5 पेक्षा 5.2 जास्त आहे.
म्हणजे ही तुमचं काय असणार आहे, लांबी असू शकते, पण आपल्याला काय प्रश्न विचारलाय, नसेल विचारलाय, म्हणजे आपल्याला 5 पेक्षा कमी उत्तर पाहिजे बेरजेचं. त्याच्यानंतर परत पहा दुसरा ऑप्शन ठेवला, आता पहा 3.7 ठेवले तरी बेरीज तुमची 5 पेक्षा पुढे गेली. मग 4.1 ठेवलं तर आणखीन बेरीज पुढे जाणार आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नाहीये, हा पण ऑप्शन नाहीये. आता 3.7 आहे, इथं 3.8 आहे, 3.7 पेक्षा पण 3.8 मोठे, म्हणजे ही पण 5च्या पुढे बेरीज जाणार आहे. मग आपला एकच पर्याय उरला, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. जर आपण हा पर्याय ठेवला, आपण क्रॉस चेक करून पाहू, 3.4 जर मी इथं ठेवले तर 3.4 आणि 1.5 यांची बेरीज किती, 4 आणि 5 9 पॉईंट दिला, 3 आणि 1 4, म्हणजे ह्या मोठ्या बाजूपेक्षा इतर दोन बाजूंची बेरीज लहान आली. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. त्यांनी काय विचारलं, त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी टिंब टिंब नसेल, म्हणजे ही लांबी तुमची नसणारच आहे. बाकीच्या असू शकतात पण ही नसणार. याचं उत्तर काय पाहिजे, तुमचं चौथं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रॉपर्टी त्रिकोणाची किंवा हा गुणधर्म त्रिकोणाचा माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. सगळे प्रश्न असे मजेशीर आहे. आता पहा, हा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न घेतल्यानंतर मुद्दा म्हणून मी तुम्हाला काय केलं माहिती का, आणखीन एक प्रश्न दिला आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये करायचंय. आता हा प्रश्न तसा बेसिकने कसा सोडवायचा आणि हा प्रश्न शॉर्टकटने कसा सोडवायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता जसं की बघा, तुम्हाला काय सांगितलं का, 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले 3 गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा. आता वर्धा पोलीस 2021 चा प्रश्न आहे. आता मी शॉर्टकट सांगणार आहे का याला, हा प्रश्न कसा सोडवायचा, याचा अप्रोच काय पाहिजे मी तो तुम्हाला तिथं सांगणार आहे. पण याचा बेस काय आहे, याचं बेसिक काय आहे ते आधी समजून घ्या. आपल्याकडे 3 सेंटीमीटरचा काय आहे, एक छोटासा गोल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक 4 सेंटीमीटरचा एक काय आहे, गोल आहे. आणि आपल्याकडे काय आहे, एक 5 सेंटीमीटरचा काय आहे, एक गोल आहे. या सगळ्यांना आपण वितळवलं आणि त्याच्यापासून काय केलं, त्याच्यापासून एक मोठा गोल तयार केला. काय केला, एक मोठा गोल तयार केला आणि या मोठ्या गोलाची त्रिज्या आपल्याला विचारली. मग आता आपल्याला हे माहित पाहिजे का, गोलाचं घनफळ माहित पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं पहा, हे 3 गोल आपण वितळवले, त्याच्यापासून एक समजा लोखंडाचा रस तयार केला आणि एक मोठ्या साच्यामध्ये त्याचा एक पासून काय केला, मोठा गोल तयार केला. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का, या छोट्या 3 सेंटीमीटर असणाऱ्या गोलाचं घनफळ, 4 सेंटीमीटर असणाऱ्या गोलाचं घनफळ आणि 5 सेंटीमीटर असणाऱ्या गोलाचं घनफळ, या सगळ्यांचं घनफळ मी जर एकत्र केलं तर ते घनफळ तयार होतं त्या मोठ्या गोला एवढं. म्हणजे त्याच्यापासून थोडक्यात मोठा गोल तयार होतो. मग आता कोणत्याही गोलाचं घनफळ काय आहे, तर कोणत्याही गोलाचं घनफळ आहे 4/3 गुणिले पाय गुणिले r चा घन. आता इथं मोठा गोल आहे म्हणून मी तर कॅपिटल R वापरलाय. आता इथं काय करणार तुम्ही, तर पाय गुणाकारामध्ये, आता पाय हे पहा, आता छोट्या गोलाचं घनफळ काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर हा जो काही छोटा गोल आहे 3 सेंटीमीटरचा, त्याचा घनफळाचा फॉर्म्युला सुद्धा हाच असणार आहे. काय, 4/3 गुणिले पाय. आता इथं तिची त्रिज्या किती आहे, तुम्ही म्हणा सर त्रिज्या आहे 3, मग त्याचा काय घ्यायचा आपल्याला घन, प्लस परत याचं पण घनफळाचा फॉर्म्युला तोच 4/3 गुणिले पाय. आता याची त्रिज्या किती आहे, तुम्ही म्हणा सर 4, मग याचा इथं घ्यायचा तुम्हाला 4 चा घन, प्लस हे पहा मी बेसिक सांगू राहिलो पण मी शॉर्टकट पण सांगणार आहे का, पेपरला हाच प्रश्न आपण 10-15 सेकंदात कसा करू शकतो. मी मुद्दामून थोडस बेसिक पण सांगतोय का, जेणेकरून याच्या मागचे थोडेसे कन्सेप्ट तरी आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे, मला माहितीये का पेपरला कोणी अशा पद्धतीने करणार नाहीये, तर जे मी करणार आहे नंतर तेच सगळे त्याच पद्धतीने सोडवणार आहे तो प्रश्न. आणि याचा सुद्धा काय, आता 4/3 गुणिले पाय गुणिले आता r त्रिज्या किती आहे 5, त्याचा काय आहे घन आहे. आता याच्यातून कॉमन काय निघल, तुम्ही म्हणा सर कॉमन निघल एवढा भाग 4/3 पाय 4/3 पाय आणि 4/3 पाय हा कॉमन निघल. मग मी काय करतो पहा, हे 4/3 पाय आणि हा असलेला सगळा कॉमन भाग हा काय होईल माझा कॅन्सल होईल, कारण मी तो कॉमन घेतलेला आहे. इथं काय राहील तुमचा, इथं राहील r चा घन बरोबर 3 चा घन किती आहे 27 प्लस 4 चा घन किती आहे 64 प्लस 5 चा घन किती आहे 125. टोटल बेरीज जर केली तर टोटल बेरीज आली तुमची 216. 9 आणि 7 16, 216. म्हणजे r चा घन किती आला 216. दोन्ही बाजूचं जर घनफळ घेतलं, सॉरी दोन्ही बाजूचं जर आपण घनमूळ घेतलं तर दोन्ही बाजूचं घनमूळ घेतलं
तर आर बरोबर काय येईल 216चं घनमुळे 6, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 6 सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 1. तर हे त्याचं बेसिक होतं. आता पेपरला गेल्यानंतर काय करायचं, तर पेपरला गेल्यानंतर एवढं करत बसायचं नाहीये. पेपरला गेल्यानंतर इथून तुमचा शॉर्टकट चालू झाला पाहिजे. पेपरला गेल्यानंतर इथून तुमचा शॉर्टकट झाला पाहिजे. कसा पहा, तुमच्याकडे 3 काय आहे, तर तुमच्याकडे काय आहे, गोल आहे. एक 3 सेंटीमीटरचा आहे, एक 4 सेंटीमीटरचा आहे आणि एक 5 सेंटीमीटरचा आहे. मग तुम्हाला काय करायचं, 3 सेंटीमीटरचा गोल आहे, त्याचं घनफळ किती आहे, तर 3चा घन करा. 3चा घन किती आहे, 27. नंतर 4चा घन लिहा, 4चा घन आहे 64. नंतर 5चा घन लिहा, 5चा घन किती आहे 125. आणि ह्या सगळ्यांची बेरीज करा, ती बेरीज झाली 216. आणि तुम्हाला याच्यापासून एक मोठा गोल तयार होणार आहे आणि त्या गोलाचं घनफळ काढायचं आहे. फक्त शेवटी 216चं घनमूळ घ्या. 216चं घनमूळ किती आहे, तर 6 आहे. तर पाहिल्या तुमचं उत्तर तुम्हाला टिक मार्क होईल. फक्त पेपरला एवढंच करायचं आहे, प्रत्येक त्रिज्येचा घन करायचा, त्यांची बेरीज करायची आणि शेवटी त्याचं घनमूळ करायचं. ते असणार आहे तुमचं मोठ्या गोलाचं घनफळाची त्रिज्या. क्लिअर? तर हे एवढं करायची पेपरला गरज नाही, पण तुम्हाला थोडेसे कन्सेप्ट माहिती असावेत म्हणून मी फक्त एवढं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलंय. आता याच्याच आधारे असणारा पुढचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं प्रामाणिक सगळ्यांनी कमेंट करून द्यावा. ठीक आहे, प्रामाणिक काय करा, खाली कमेंट बॉक्स मध्ये ना तुम्ही याचं उत्तर टिक मार्क करून किंवा टाईप करून मला सांगायचंय का नेमकं याचं उत्तर किती आहे. ठीक आहे, तर मग आता मी पुढचा प्रश्न घेतोय. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, सॉल्व्ह करून पहा आणि उत्तर काय करा कमेंट मध्ये करा. चला नेक्स्ट पहा. आता तुम्हाला काय सांगितलंय, 24 मीटर लांब, 8 मीटर उंच आणि 60 सेंटीमीटर रुंद इतक्या मापाची भिंत तयार करण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ तयार करण्यासाठी तुम्हाला भिंतीची लांबी, रुंदी आणि उंची किंवा त्याला आपण जाडी म्हणू, हे तुम्हाला 3 घटक दिले आणि त्याच्यापासून काय करायचं आहे, भिंत तयार करण्यासाठी 24 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विटाचं माप दिलंय, त्या विटाची जाडी किती, त्या विटाची लांबी किती आणि त्या विटाची रुंदी किती, आणि हे सगळं सेंटीमीटर मध्ये आहे. आणि भिंतीचं जे माप आहे ते भिंतीचं माप लांबी मीटर मध्ये, उंची मीटर मध्ये आणि त्याची रुंदी ही सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आधी आपल्याला हे सगळं सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न काय आहे, तर अशा भिंतीच्या बांधकामासाठी 10% रेती लागते. म्हणजे 10% काय लागते, रेती लागत असेल. आता याच्यासाठी हे जे काही आहे आपलं त्याच्यासाठी 10% रेती लागतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर रेती जर बाजूला काढली तर उरलेलं काय, प्युअर विटांचं बांधकाम आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण रेती टाकलीच नाही, फक्त विटावर वीट रचत गेलो. म्हणजे मला सांगा 10% रेती असेल तर उरलेलं 90% बांधकाम असेल का नाही. म्हणजे उरलेल्या 90% काय असणार आहे, फक्त विटा असणार आहे. काय असणार आहे, उरलेल्या फक्त विटा. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचंय पहा. जसं की मी असं गृहीत धरतो का माझ्याकडे n विटा आहे. n म्हणजे काय, का आपण काहीतरी विटाला आपण मानलं n विटा, n आणि n चीच किंमत काढायची. मग याचं कसं करणार तुम्ही पहा, घनफळ काय आहे तुम्ही म्हणाल सर या भिंतीचं घनफळ काय आहे, तर भिंतीचं घनफळ आहे 24 मीटर लांबी. मग लांबीला मीटरला केलं सेंटीमीटर मध्ये तर 100 ने गुणतो, म्हणून मी काय केलं 24 गुणिले 100 म्हणजे 2400 सेंटीमीटर केलं. गुणाकारामध्ये उंची 8 मीटर आहे, मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करत असेल तर 100 ने गुणतो म्हणजे झाले 800 सेंटीमीटर. आता इथं ऑलरेडी 60 सेंटीमीटर आहे, तर ऑलरेडी 60 सेंटीमीटर आहे, तिथे लिहिले मी 60. ओके, आणि आपल्याला एकूण विटा काढायच्या आहे. मग याला भाग द्यायचा कशाने, तर याला भाग द्यायचा विटाच्या आकाराने. पण सगळ्यात महत्वाचं इथं 10% रेती वापरलेली आहे आणि आपल्याला रेती नकोय, म्हणजे प्युअर बांधकाम आपल्याला 90% पाहिजे. म्हणून ही जी काही भिंत आहे या भिंतीमध्ये फक्त विटाच आहे, म्हणून याला इथं काय करायचंय तुम्हाला 90% लिहायचंय. किती लिहायचंय, 90%. आता याला भाग द्यायचा तुम्हाला कशाने, त्या विटाच्या आकारमानाने. विटा काय आहे तुम्ही म्हणा सर 24 गुणाकारामध्ये 12 गुणाकारामध्ये काय आहे 8 आहे. आता इथं 90% टक्केवारीचं चिन्ह निघून जाईल, भागाकारामध्ये काय होईल 100 होईल. ठीक आहे, मग आता कट छाट करा. हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील,
24 ला 24 कट झाले, 8 एका 8, 8 एका 8, 8 0 0 8 0 0. आता 12 एका 12, 12 पंचे 60. आता काय झालं, तुम्ही म्हणा सर 100 गुणाकारामध्ये 5 आणि गुणाकारामध्ये किती आहे 90, कारण टक्के होतं पण टक्केवारीचं रूपांतर आपण टक्केवारी चिन्ह बाजूला करून टाकलं आणि भागिले 100 लिहिलं. तर मग आता इथं फक्त यांचा गुणाकार करा. गुणाकारामध्ये काही 1 2 3 3 शून्य येणार आहे, 3 शून्य लिहिले. 9 5 45, 45 1 45, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय लागणार आहे 45,000 विटा लागतील. धुळे SRPF 2021 चा प्रश्न आहे, तर आपल्याला लागतील 45,000 विटा. आता 10% रीती काढायची आहे, ती बाजूला करायची, म्हणजे याचा अर्थ 90% प्युअर बांधकाम असणार आहे, 90% फक्त विटावर विटा असणार आहे. मध्ये पुढेही तुम्हाला तिथं रेती दिसणार नाही. तर हा प्रश्न समजला असेल तुम्हाला, तर आता मी थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्याला समजलं नसेल त्याने काय करा, व्हिडिओ थोडासा मागे घ्या, पुन्हा पहा, तुम्हाला नक्की समजून जाईल. ठीक आहे, चला आता पहा परत काय आहे. तर परत तुमच्याकडं असा प्रश्न आहे की एक शंकू आहे आणि त्या शंकूची उंची आणि त्रिज्या दिली आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला गोळ्याची त्रिज्या शोधायची आहे. म्हणजे जसं की तुम्हाला एखादी तुमच्याकडे आकृती आहे, समजा तांब्याची तार असू शकते, त्या तारेला वितळवायचंय किंवा त्या तारेचं पूर्ण त्याला मोडून काढायचंय आणि त्याच्यापासून एक नवीन आकृती तयार करायची. याच्यामध्ये समजण्यासारखी एक गोष्ट काय माहितीये का, जी सुरुवातीला आकृती होती तिचं जे काही घनफळ असणार आहे ते घनफळ आणि त्याच्यापासून जी आपण नवीन आकृती तयार करतो त्याचं घनफळ, हे दोघांचं घनफळ सारखंच असणार आहे. फक्त बदलते ती काय, तर फक्त बदलणार आहे एक तर त्रिज्या बदलू शकते किंवा उंची असेल तर उंची बदलू शकते. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बदलणार नाहीये. म्हणजे आपल्याला हे माहित पाहिजे का चिकन मातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची, म्हणजे जे काही शंकूचं घनफळ असणार आहे तर शंकूचं घनफळ हे त्याच्यापासून काय बनवतोय आपण, तर त्याच्यापासून आपण गोळा बनवतोय आणि त्या गोळ्याची त्रिज्या काढायची. मग जे शंकूचं घनफळ असणार आहे ते नेहमी त्या गोळ्याच्या घनफळा एवढा असणार आहे. म्हणजे गोळ्याचे किंवा गोलाचे घनफळ, काही म्हणा तुम्ही, आता गोळा म्हणा किंवा गोल म्हणा, तर गोळ्याचे घनफळा एवढे असणार आहे. बरं आता मला सांगा, शंकूची त्रिज्या वेगळी असणार आहे आणि गोळ्याची त्रिज्या वेगळी असणार आहे. आता मला सांगा शंकूचे घनफळ, तर आपण पहिल्याच प्रश्नामध्ये शंकूचं घनफळच फॉर्म्युला लक्षात ठेवलाय. कसा आहे, 1/3 गुणिले पाय गुणिले r चा वर्ग गुणाकारामध्ये h, बरोबर. आता गोळ्याचं घनफळ काय आहे, तर 4/3 गुणिले पाय. आता मला इथं गोळ्याची त्रिज्या वेगळी द्यावं लागेल, म्हणून मी तर कॅपिटल R चा घन असले तो, कारण ह्या दोघांची त्रिज्या वेगवेगळी असणार आहे. मग आता फक्त किंमत टाका तुमच्याकडं. 1/3 गुणिले पायची किंमत नेहमी घेतो आपण 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे, त्रिज्या 6 आहे आणि 6चा वर्ग लिहायचा आहे, मग मी काय करतो 6 गुणिले 6 लिहितो. आणि उंची किती रे, तर उंची तुमच्याकडे किती आहे 24, बरोबर. 4/3 गुणिले पायची किंमत 22/7 आणि काढायची कशाची आहे, तर तो R काढायचा आहे. म्हणजे R चा घन काढल्यानंतर घनमूळ घ्यायचं, म्हणजे R निघून जाईल. दोन्हीकडे काय काय कॉमन आहे, तर इथं 1/3 आणि इथं 1/3 कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 22/7 22/7 दोन्हीकडे गुणाकारामध्ये म्हणून तो कॅन्सल केला. त्याच्यानंतर काय कॅन्सल करता येईल, तर पहा 6 4 1 4 आणि 4 सक 24, इथं भाग दिला 4 ने, मी 6 गुणिले 6 गुणिले 6 राहिलं आणि पुढे राहिला R चा घन. मला R नकोय, R चा घन नकोय, तर मला फक्त R पाहिजे. मी बाजू पलटून लिहिली, दोन्ही बाजूचं घनमूळ घेतलं, 6 गुणिले 6 गुणिले 6, 6चा घन 216 आणि 216चं घनमूळ 6 आहे. मग एवढं कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं. 3 वेळा 6 आला ना, त्यातला एक फक्त पकडायचा. तर तुमचं उत्तर किती आलं, तर 6 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ त्या गोळ्याची त्रिज्या किती आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजे एका आकृतीपासून दुसरी आकृती जर तुम्ही तयार केली, एका आकृती, समजा एखादी आकृती लोखंडाची आहे, समजा उदाहरणार्थ वृत्तचिती आहे, ती तुमची लोखंडाची आहे, त्याला तुम्ही वितळवलं आणि त्याच्यापासून तुम्ही गोल तयार केला, तुमचा पोलीस भरतीचा गोळा असा तयार केला, तर त्याचं आणि याचं घनफळ काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण त्याच्यातला जेवढा काही आपण रस काढू त्या आकृतीचा, वृत्तचितीचा, त्याच्यापासून आपल्याला गोळा तयार करायचा आहे. फक्त काय बदलू शकते, गोळ्याची साईज बदलल. आणि गोळ्याची साईज कशी बदलणार आहे, त्याच्या त्रिज्येनुसार. म्हणजे फक्त त्रिज्या वेगळी येऊ शकते. मग आता इथं काय केलं, चिकन मातीपासून बनवलं शंखाकृती. आकृतीचं काय होतं तुमच्याकडे, काय होतं, चिकन मातीपासून बनवलं एक शंकूची उंची होती, ठीक आहे.
त्याला तुम्ही चिकणमाती होती त्याच्यापासून एक शंकू तयार केला, परत तुम्हाला वाटलं नाही व्यवस्थित आला, त्याला परत मोडला आणि त्याच्यापासून एक मोठा गोळा तयार केला. तर याचं घनफळ आणि याचं घनफळ सेम आहे. तर हा प्रश्न एवढाच आहे, बाकी याच्यात काही करायचं नाही. आता जे स्मार्ट आहे त्यांनी काय करायला पाहिजे माहितीये का, हे एवढे कॅल्क्युलेशन करायची गरज नव्हती. जे स्मार्ट आहे त्यांनी हे पायला पाय दोघांमध्ये कॉन्स्टंट आहे तो कॅन्सल केला असता तरी चालला असता. 1/3 ला हे 1/3 कॅन्सल झाले असते आणि इथं काय आहे r चा वर्ग आहे आणि इकडे उंची आहे. तर या 4 ने जर तुम्ही उंचीला भाग दिला असता तर 4 सक हे बघ 4 सक 24 हे 6 आणि ते 6 चा वर्ग 36 36 आणि 6 216 म्हणजे r चा घन 216 ला असता. दोन्ही बाजूचं घनमूळ घेतलं असतं तर 6 आला असतं. आता थोडस वरच्या लेवलच्या गोष्टी आहे त्या नाही केलं तरी चालेल, तुम्ही असं केलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आपण ही सिरीज जोपर्यंत तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क पडत नाही, म्हणजे चांगले म्हणजे काय गणित बुद्धिमत्तेमध्ये पॅटर्न जर पडला तर 50 पैकी 50 मार्क पडत नाही, तोपर्यंत आपण ही PYQ चालूच ठेवणार आहे. त्याच्यानंतर पेपर ज्यावेळेस आपण जवळ येईल त्यावेळेस आपण मॅरेथॉन लेक्चर पण घेणार आहोत एक रिव्हिजन स्वरूपात. ठीक आहे. आणि एक अजून थोड्या दिवसात म्हणजे पुढच्या वीक मध्ये आपण 100% लाईव्ह पण जाणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स असेल ते तुम्ही मला विचारू शकता बिंदास अभ्यासाच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये थोडंसं हशी मजाक काय होणार नाही, थोडंसं सिरियसच लेक्चर होईल, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाचं लेक्चर होईल. तर आता पहा पुढचा प्रश्न काय आहे. एक घोडा आहे जो 30 मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे. समजा इथं खुंटी आहे, इथं काय आहे खुंटी आहे आणि 30 मीटर दोरी ही काय तुमची 30 मीटर दोरी आहे आणि इथं मी काय केलं तो घोडा बांधलाय. तर साहजिकच तुम्ही म्हणा सर ह्या खुंटीपासून तर त्याचं जे काही घोड्याचं तोंड असेल तो इथपर्यंत चरू शकतो, म्हणजे इथपर्यंत तो गवत खाऊ शकतो. पण आता तो काय करू शकतो, तो फिरू पण शकतो असा, तो काय करू शकतो असा फिरू शकतो. म्हणजे इथलं गवत खाल्लं, इथं तो चरला तर थोडासा पुढे गेला, एवढा पट्टा खाल्ला, असं असं करत करत त्यांनी एवढा इथपर्यंत काय करू शकतो, तो पूर्ण गोलाकृती वर्तुळाकृती आकारात तो काय करू शकतो चरू शकतो. म्हणजे आता तुम्हाला माहितीये का हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आला तर ही झाली त्याची त्रिज्या आणि ही त्रिज्या म्हणजे किती आहे 30 सेंटीमीटर आहे. किती आहे त्रिज्या आहे 30 सेंटीमीटर. तर तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे आपल्याला फक्त वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर तुम्ही दोन पद्धतीने जाऊ शकता. एक तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता, दुसरं तुम्ही जे तुमचे गुणोत्तर पाठ आहे त्या गुणोत्तरात पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर वर्तुळाचा फॉर्म्युला आहे पाय r वर्ग काय आहे पाय गुणाकारामध्ये r चा वर्ग. मग आता इथं काय करणार तुम्ही पायची किंमत मला असं वाटतं 3 पॉईंट किंवा 22/7 घ्या. 22/7 गुणाकारामध्ये r काय तुमचा 30 गुणाकारामध्ये 30 आहे. मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मला असं वाटतं 3.14 घ्या. तर 22 पायची किंमत काय घ्या 3.14 गुणाकारामध्ये 900. मग आता आपल्याला माहितीये 2 पॉईंट आहे म्हणल्यानंतर 2 शून्य निघून जाईल. 9 चौक 36 हातचे किती गेले 3 गेले. 9 1 9 9 3 12 हातचा किती गेला एक अक्षराने 26 आहे का 26 नाहीये. बरं हातचा किती गेला 9 1 9 3 12 9 3 27 आणि 28 28 26. तर 28 28 हे उत्तर तुम्ही टिक मार्क करायला पाहिजे कारण याच्या अप्रॉक्सिमेट आहे. याच्या काय आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे कारण 3.14 पायची किंमत एक्झॅक्ट 3.14 नसते. पायची किंमत एक्झॅक्ट 3.14 नसते, अजून पुढे असते. जसं की पायची किंमत किती आहे आपण घेतो 22/7. ज्यावेळेस तुम्ही 7 ने याला भाग देताल त्यावेळेस काय येईल 7 1 7 7 3 21 1 उरला पॉइंट दिला 10 झाले. 7 1 7 3 उरले 30 झाले. 7 चौक 28 2 उरले 20 झाले. 7 2 14 6 उरले 60 झाले. 7 8 56 असं पुढे चालणार आहे. म्हणजे ती पायची किंमत एक्झॅक्ट 3.14 नसते पण आपण घेताना काय करतो 2 डिजिट घेतो. मग हे 3.14 ने ज्यावेळेस तुम्ही 900 ला गुंताल तर 28 26 आलंय. पण तुम्हाला याच्या जवळपास उत्तर कोणतं आहे तर याच्या जवळपास 28 28 आहे. हे उत्तर टिक मार्क करणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू टिक मार्क करायची तुम्हाला. चला नेक्स्ट पहा. एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर आहे. आता सगळ्यात महत्वाचं जीवा म्हणजे काय ते हे समजून घ्या. जीवा म्हणजे काय व्यास म्हणजे काय याच्यामध्ये आपलं भरपूर सारं कन्फ्युजन आहे. आता सगळ्यात महत्वाचं जीवा म्हणजे काय
तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची जीवा म्हणतात. म्हणजे ही झाली तुमची जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची काय म्हणतात? जीवा म्हणतात. याच्यावर सुद्धा पोलीस भरतीला वन लाइनर मध्ये डायरेक्ट प्रश्न आलेले आहे. आणि व्यास म्हणजे काय? जो रेषाखंड वर्तुळाचे समान दोन भाग करतो, म्हणजेच तो रेषाखंड वर्तुळाच्या केंद्रातून जातो, त्या रेषाखंडास काय म्हणतो आपण? वर्तुळाचा व्यास म्हणतो. म्हणजे समान दोन भाग करतो म्हणजे काय? जसं की हे समजा आपल्याकडे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचे दोन समान भाग कसे होतील? ज्या वेळेस हा रेषाखंड वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाईल त्याच वेळेस त्याचे काय होईल? इक्वल दोन भाग होतील. मग ह्या रेषाखंडास काय म्हणतो आपण? त्या वर्तुळाचा व्यास म्हणतो. मग पुढे आपल्याकडे आणखीन एक व्याख्या काय माहितीये का? किंवा आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे काय? का वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. कारण का जी जीवेची व्याख्या आहे ती व्याख्या व्यास म्हणजे व्यास पण सॅटिस्फाईड करतोय. कारण पहा जीवेची व्याख्या काय? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या. मग आता ही दोन बिंदू जोडणाऱ्या ना व्यास, मग याला तुम्ही जीवा म्हणणार आहे, पण काय सगळ्यात मोठी जीवा असणार आहे. बरं आता हे जाऊ द्या, हा भाग झाला तुमचा बेसिक लेवलचा. आता तुम्हाला जीवा झाली आहे 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर म्हणजे केंद्रबिंदू हा आहे त्याच्यापासूनचे हे जे काय अंतर आहे तर हे अंतर किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला एक वर्तुळाची प्रॉपर्टी माहित पाहिजे. ती प्रॉपर्टी म्हणजे काय माहितीये का? म्हणजे गुणधर्म माहित पाहिजे किंवा वैशिष्ट्य माहित पाहिजे. ते म्हणजे काय? का केंद्रबिंदूतून ज्या वेळेस आपण जीवा किती लांब आहे त्याच्यावर ज्या वेळेस आपण लंब काढतो तो लंब काय करत असतो? एक इथं काटकोन तयार करत असतो. काय करत असतो? एक काटकोन तयार करत असतो आणि त्या जीवेला दोन समान भागामध्ये विभागत असतो. तर जीवा टोटल 24 सेंटीमीटरची आहे. म्हणजे इथपासूनचा भाग 12 सेंटीमीटर आणि इथपासूनचा भाग 12 सेंटीमीटर आहे. मग तुम्हाला विचारलं त्या वर्तुळाची त्रिज्या किती? मग आता इथपासून तर इथपर्यंत ही त्रिज्या नाहीये, केंद्रबिंदू हा आहे. याच्यापासून जर आपण वर्तुळावर एक रेष मारली किंवा एक रेष खंड काढला तर ही होईल त्याची त्रिज्या. मग ही त्रिज्या माहित होईल आपल्याला आणि हीच आपल्याला काढायची आहे. मग आपण जर विचार केला तर हा झाला काटकोन, कारण इथं काटकोन होतोय कारण केंद्रबिंदू पासून जीवा काय समान अंतरावर आहे. म्हणजे हा लंब काय झाला? या जीवेला दोन भागांमध्ये विभागलं म्हणून इथं झाला काटकोन. मग 5, 12 आणि 13 आपल्याकडे काय माहित पाहिजे? पायथागोरसचं त्रिकूट. उगा आपलं पायथागोरसचं प्रमेय बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग पाया घेऊ 12, उंची घेऊ 5, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज केली आली 169, त्याचं वर्गमूळ घेतलं 13. अरे काय आपलं पाठ पाहिजे 5, 12 आणि 13. त्रिज्या किती आहे? 13 सेंटीमीटर. तसं तोंडी निघतंय पण हा कन्सेप्ट शिकवायचा आहे मला. काय होतंय ऍक्च्युली त्याच्यासाठी हा सगळा अठ्ठा असे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. हा आता परत इथं रिंग बनवणाऱ्या दोन केंद्रित वर्तुळाचे, दोन केंद्रित म्हणण्यापेक्षा इथं काय करू? एक केंद्री. हे काय आहे? एक केंद्रीय वर्तुळ आहे. एक केंद्री म्हणजे काय? जसं की हा केंद्रबिंदू आहे, हे एक वर्तुळ आहे आणि दुसरं एक वर्तुळ आहे, हे एक वर्तुळ आहे. ज्याचा एक केंद्री म्हणजे काय? दोघांचा केंद्रबिंदू काय आहे? एकच आहे. आता काय सांगितलं? दोन एक केंद्री वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर. म्हणजे हे जे काही आतलं तुमचं जे काही काय वर्तुळ आहे याचं क्षेत्रफळ 154 आहे आणि जे बाहेरचं वर्तुळ आहे हे वर्तुळ याचं क्षेत्रफळ आहे 616. ठीक आहे, असं त्यांनी दिलंय. आणि तर त्या रिंगची रुंदी किती? म्हणजे तुम्हाला ही रुंदी शोधायची आहे. हे दोघांमधलं हे जे आहे ना ही काय करायची आहे? रुंदी शोधायची आहे. मग आता कशी शोधणार? तर लक्ष द्या. कशी शोधणार त्याच्यासाठी लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं आता पहा, हा कन्सेप्ट समजला असेल. एक केंद्रीय वर्तुळ आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? हे शोधायचं आहे. समजा ह्या वर्तुळाची त्रिज्या R असेल आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कॅपिटल R असेल. म्हणजे ह्या R मधून जर हा R वजा केला तर बरोबर ह्या रिंगची काय मिळणार आहे आपल्याला? ही रिंग मिळणार आहे किंवा त्या रिंगची रुंदी मिळणार आहे आपल्याला. बरोबर आहे का नाही? मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्रिज्या माहित असणं गरजेचं आहे. मग त्रिज्या माहित असणं गरजेचं आहे तर आपल्याला माहिती आहे त्रिज्या आणि क्षेत्रफळ. त्रिज्या आणि क्षेत्रफळ
यांचं गुणोत्तर माहित असणं गरजेचं आहे. जे मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं 7 आणि किती आहे 154 आहे. 7 आणि काय आहे 154 आहे. आता मला सांगा ऑलरेडी इथं पहा बरं काय तुम्हाला सर ऑलरेडी याच्या आतलं जे काही वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे किती आहे 154. तर मग याची त्रिज्या किती येईल तर याची त्रिज्या तुम्ही मला सर हे जो स्मॉल आर आहे त्याची त्रिज्या 7च येईल. का बरं 7 येईल कारण आपलं गुणोत्तरामध्ये पण 154 आहे. मग 154 असेल तर त्याच्या जोडीला काय असणार आहे त्याची त्रिज्या असणार आहे 7. म्हणजे आपल्याला लहान वर्तुळाची त्रिज्या लगेच मिळून गेली 7. आता सगळ्यात महत्वाचं ही कॅपिटल आर काढायचं आहे म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या काढायची. मग मला सांगा मोठं वर्तुळ किती आहे तुम्ही मला सर 616 आहे. मला सांगा हे तर आपल्याकडे काय होतं गुणोत्तर होतं. हे काय आपल्याकडं गुणोत्तर होतं 7 154. मला सांगा याच्या किती पट आहे तुम्ही म्हणा सर याच्या 15 चौक 60 म्हणजे 4 पट आहे. मग आपल्याला माहिती आहे का क्षेत्रफळामध्ये त्या पटीच्या वर्गामध्ये म्हणजे त्रिज्याच्या पटीच्या वर्गामध्ये क्षेत्रफळ असतं. मग आता इथं जर 4 असेल तर याचं वर्गमूळ किती आहे 2 आहे. याला काय करायचं तुम्हाला फक्त 2 ने गुणायचे 7 दुने 14. म्हणजे याचा अर्थ हा झाला तर जो कॅपिटल आर आहे तो किती ते कॅपिटल आर म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर आहे 14 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला माहितीये मग या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मधून जर लहान वर्तुळाची त्रिज्या वजा केली तर ते असणार आहे तुमचं त्या रिंगचं काय असणार आहे ती रिंग असणार आहे त्या रिंगची रुंदी असणार आहे. मग 14 मधून 7 गेली मग 14 मधून 7 गेले तर 7च राहतील. तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 7 सेंटीमीटर. काय यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 7 सेंटीमीटर. छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ फॉर्म्युला वापरणार मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ फॉर्म्युला वापरणार दोन्हींच्या त्रिज्या काढून घेणार मग त्याला बराच वेळ जातो. त्यापेक्षा हे थोडस गुणोत्तराचा वापर करा. गुणोत्तराचा वापर जर केला तर तुम्हाला खूप कमी वेळात उत्तरं निघतात. ठीक आहे तसे पण तोंडी पण निघतील पण आता बऱ्याच जणांना समजलं नसतं म्हणून थोडंसं कॅल्क्युलेशन करून दाखवणं पण गरजेचं आहे. आता एक लास्ट प्रॉब्लेम पाहायच्यातला आता हा प्रश्न खूप मजेशीर आहे. लास्ट प्रॉब्लेम आहे आपला ह्या लेक्चर मधला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. आता त्यात पूर्वी परत का थोडासा चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करत राहा लाईक पण करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता पहा एका प्रेक्षागृहाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे. बरं लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे. जर छताचे क्षेत्रफळ 600 वर्ग मीटर आहे आणि चारही भिंतीचे क्षेत्रफळ 1500 वर्ग मीटर आहे तर त्या प्रेक्षागृहाची उंची किती. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आधी प्रेक्षागृह समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी मी एक आकृती काढतो. हा प्रेक्षागृह हा नेहमी इष्टिकाची आकाराचा असणार आहे. ठीक आहे हा झाला प्रेक्षागृह. ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय तुम्ही पहा. ही झाली त्याची लांबी ही झाली त्याची रुंदी आणि ही झाली त्याची उंची. आता मला सांगा त्यांनी सांगितलं का छताचे क्षेत्रफळ म्हणजे हा भाग हे छत आहे. मग हे हा भाग म्हणजे काय आहे तर तुम्ही म्हणाल सर हा भाग म्हणजे काय तर पहा ही जर लांबी असेल तर ही पण लांबी आहे. ठीक आहे ही जर लांबी असेल तर ही पण काय आहे लांबी आहे आणि ही काय तुमची रुंदी कारण ही रुंदी नाही तर पहा ही रुंदी आणि ही लांबी आहे सेम पहा ही लांबी आणि ही रुंदी. मग तुम्हाला काय सांगितलं पहा लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. म्हणजे लांबी 3 या गुणोत्तरात आहे आणि रुंदी 2 या गुणोत्तरात आहे. मग आता तुमच्या समोर जर मी असा पिक्चर तयार केला ते छताचं क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे तुम्ही म्हणाल सर एक आयत आहे. काय आहे आयत आहे ज्याची ही लांबी आहे 3 गुणोत्तरामध्ये आणि रुंदी आहे 2 गुणोत्तरामध्ये आणि ह्या छताचं तुम्हाला काय दिलं आहे क्षेत्रफळ किती आहे 600. आता मी पूर्ण प्रॉब्लेम एक्सप्लेन करतोय तुम्हाला समजणं अशा स्वरूपात म्हणून मला वेळ लागतोय. मग आता मला सांगा याच्यावरून या क्षेत्रफळावरून छताच्या क्षेत्रफळावरून मी लांबी आणि रुंदी काढू शकतो का तुम्ही म्हणाल सर बिंदास काढू शकता. मग आयताचं क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी गुणिले रुंदी तर 3 गुणिले 2 3 दुने 6 आणि या 6 ची किंमत किती आहे तर 6 ची किंमत आहे 600. म्हणजे याचा अर्थ एकाची किंमत किती आली एकाची किंमत आली 100. पण आता लांबी गुणिले रुंदी म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये गुणाकार आहे. मग या 100चं फक्त वर्गमूळ घ्यायचं ते म्हणजे तुमची एकाची किंमत आली. मग एकाची किंमत म्हणजे काय आहे 100चं वर्गमूळ किती आहे 10 आहे. मग एकाची किंमत आली 10 म्हणजे याचा अर्थ 10 ने ह्या 3 ला गुणा तर 3 गुणिले 10 म्हणजे 30 लांबी आली आणि याला पण 10 नेच गुणा
तर 10 दुने 20, तर 20 काय आली, रुंदी आली. म्हणजे याचा अर्थ मला इथून काय मिळालं, तर मला इथून लांबी मिळाली 30, रुंदी मिळाली 20. आता मला काढायची ही असणारी उंची. काय काढायची आहे, उंची. आता उंची काढण्यासाठी मला परत काय करावं लागेल, चारही भिंतीचं क्षेत्रफळ. आता चारही भिंतीचं क्षेत्रफळ काढायचंय मला. तर आता पहा, चारही भिंतीचे क्षेत्रफळ काय आहे, लक्षात कसं ठेवायचं ते पण पहा. चारही भिंतीचे क्षेत्रफळ बरोबर मला सांगा, चार भिंत कोणकोणते घ्यायचे आहे. तुम्ही म्हणाल सर ही समोरची एक भिंत येईल, हे पहा ही समोरची एक भिंत येईल, त्याच्याच एकदम पाठीमागे असणारी ही भिंत येणार आहे. म्हणजे आपल्याला सेम आकाराच्या दोन भिंती आहे. मग यांचं क्षेत्रफळ काय आहे, तर लांबी गुणिले उंची. पण अशा आपल्याकडे दोन भिंती आहे, म्हणून 2 गुणिले लांबी गुणिले उंची प्लस आता कडाच्या भिंती म्हणजे कोणत्या, तर आता पहा मी ह्या पेनाने डार्क करतो. ही एक भिंत, या कलरची भिंत, ठीक आहे. सेम याच्या अपोजिट असलेली ही एक भिंत, कारण या दोन भिंत त्या दोन भिंत, चार भिंत. मग इथं काय दिसतंय तुम्हाला, उंची गुणिले रुंदी अशा दोन भिंती, म्हणून 2 गुणिले उंची गुणिले रुंदी. मग आता याच्यामध्ये 2h कॉमन येतोय पहा. 2h काय आहे, कॉमन आहे. तर 2h कॉमन घेतला तर आतमध्ये काय येईल, लांबी आणि रुंदी यांची बेरीज येईल. काय येईल, लांबी आणि रुंदी यांची बेरीज येईल. मग लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे, तर 30 आणि 20 50 आहे. मी डायरेक्ट काय करतो, तर इथं गुणाकारामध्ये डायरेक्ट 50 लिहितो. आणि मला माहिती आहे चारही भिंतीचं क्षेत्रफळ किती आहे, 1500. म्हणजे याचा अर्थ त्याची किंमत टाकली 1500 बरोबर 2 गुणिले h गुणिले 50. आता 50 दुने 100 होतात, तर 50 दुने 100 म्हणजे 2 शून्य कट झाले, तर उंची किती येईल, तर उंची येईल 15 सेंटीमीटर. किती येईल, 15 सेंटीमीटर. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक काय सांगतो माहिती का, हे एवढं जे कॅल्क्युलेशन ना, हे थोडंसं मनातल्या मनात झालं पाहिजे. आता बरेच विद्यार्थी काय करतात, लांबी 2x आणि रुंदी 3x, म्हणजे 3x आणि 2x मानू. मग 3x गुणिले 2x बरोबर 600. मग 6x वर्ग बरोबर 600, x वर्ग बरोबर 100, x बरोबर 10. मग परत ते इथं ठेवणार, म्हणजे वेळ जातोय. प्रॉब्लेम एवढाच आहे, एवढाच तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. थांबू आपण इथं. धन्यवाद.